पहिला सामना मित्रांनो आपण पाहणार आहोत श्री गणेश सांगोडे विपक्ष एसीडी आमने या दोन्ही संघांदरम्यान। तर नक्कीच सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय कुमार आणि प्रशांत यांना। तर गोलंदाजीचा भार नक्कीच जेव्हा जेव्हा आपण पाहतोय सांगोडे संघाकडून भरत याच्या पाठीवरती असेल। पहिला चेंडू असेल भरतचा नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेटने जर विचार केला आपण या ठिकाणी गोलंदाजीचा नक्कीच सांगोडे संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे आणि आजच्या दिवसामध्ये चांगली लढत त्यांच्याकडून सुद्धा पाहायला मिळेल। समोरचा विपक्ष संघ असेल एसीडी आमने। तर गेम ऑन होतोय मित्रांनो। पहिला चेंडू असेल भरतचा राईट आर्म ओव्हर द विकेटने कोंढेरी एंड करून पहिला चेंडू हाताळतोय। स्ट्राईक वर आपण पाहतोय तर एक दमदार बॅट्समन कुमार आणि प्रशांत याला गेम ऑन। पहिला चेंडू हो नक्कीच सुरेख चेंडू होता परंतु त्याचा पुरेपूर फायदा घेतला। मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला फटकावून लावतोय नक्कीच, परंतु एक धावाने श्री गणेशा होतोय। नक्कीच वैयक्तिक आणि सांघिक या ठिकाणी खातं खोललं जातोय प्रशांत कडून। सुंदर फटका होता, नक्कीच स्वीप केला होता चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु एकच धाव मिळाली आतापर्यंत। विचार केला आपण जेव्हा जेव्हा खेळपट्टीवर राईट आहे ना लेफ्टी कॉम्बिनेशन असतं तेव्हा तेव्हा नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतो। तर नक्कीच आपण पाहतोय कुमारला लेफ्ट हँडेड बॅट्समन असणार आहे। आपण पाहतो नेहमीच कुमारची फटकेबाजी सुद्धा सुंदर असते। दुसरा चेंडू कुमारसाठी नक्कीच झेलची संधी होती परंतु या ठिकाणी झेल घेता आला नाही। नक्कीच चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार। नेहमीच कुमारची फटकेबाजी सुद्धा सुंदर असते। दुसरा चेंडू कुमारसाठी नक्कीच झेलची संधी होती परंतु या ठिकाणी झेल घेता आला नाही। नक्कीच चेंडू झेलची संधी होती त्या ठिकाणी नक्कीच मिडऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता परंतु त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू आर पार गेला। नक्कीच सुंदर फटका 4 धावांसाठी आणि चौकाराच्या मतीने धावपळक पुढे सरसावते 5 या आकड्यावरती। पुन्हा कमबॅक करावा लागेल भरतला। सुंदर फटका नक्कीच परंतु या ठिकाणी चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही। सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय। जर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जर चेंडू जाऊन विसावला तर कुठल्याही प्रकारची धाव दिली जाणार नाही याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे। नक्कीच तो चेंडू निर्धाव असेल। आपण जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी आतापर्यंत हाताळतोय। नक्कीच स्पर्धेचा नियम आहे चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी। ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने 2 धावांनी पॅनलाइज केले जाते सांगोडे संघाला। नक्कीच आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु वारंवार या ठिकाणी प्रयत्न फसतोय आणि निर्धाव चेंडूने सांगता उद्या नक्कीच चौकारा खाल्ल्यानंतर मात्र नक्कीच कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज भरत। नक्कीच एका मोठ्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं जेव्हा जेव्हा मोठे फटके खातो तेव्हा तेव्हा कमबॅक करणं हे गरजेचं असतं। त्याच्या मनामध्ये काही व्हेरिएशन करण्याची सुद्धा एक कल्पना चालू असते, त्याचंच या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळतोय। भरत पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्गावर। आता मात्र बॅटची कडा चेंडू हवेत आहे याने नक्कीच पहिलाच गडी बाद मोठा मासा गळायला लागतोय। कुमारची खेळी संपुष्टात। कुमार बॅट टू द डगआउट। कुमार डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतोय। नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा नक्कीच वारंवार त्या ठिकाणी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसले। अखेर नक्कीच यश आलं भरतच्या गोलंदाजीला आणि पहिलाच गडी बाद करून देतोय आपल्या संघासाठी। नक्कीच यापुढे होणारा सामना असेल एलकुंदे विपक्ष किरवली। तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स साठी तयार राहायचे। नक्कीच फर्स्ट इनिंग झाल्यानंतर या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे। तर 1 ओव्हर होऊ द्या मित्रांनो, नक्कीच त्यानंतर तुम्ही इन होऊ शकता।
तर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत आणि 5 धावा खर्च केल्यात भरतने. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, यू मिस आय डेफिनेटली हिट, दांडी गुळ. पुन्हा एकदा मोठा मासा गळाला लागतोय. नक्कीच या ठिकाणी देवेंद्र माघारी परततोय. पहिल्या षटक समाप्तीचा इशारा येतो. नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र पॉवरफुल गोलंदाजी केली भरतने. नक्कीच स्वतः कर्णधार आहे संघाचा आणि 5 धावा खर्च करून फक्त 2 विकेट या ठिकाणी माघारी परतवलेत. नक्कीच 5 धावा आणि प्लस पॅनल्टीच्या 2 धावा अशा 7 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच चेसिंग अँड ड्रेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि आपला 12वा प्रतिनिधी सुद्धा ड्रेसिंग कोड मध्ये असणं गरजेचं आहे. मित्रांनो, अतिशय शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. नक्कीच नियमांचं कटीकोट पालन केलं जातं या स्पर्धेमध्ये. आणि जेव्हा जेव्हा टॉस बॉक्स मध्ये जर कर्णधार उपस्थित नसेल नाणेफेकीसाठी तर नक्कीच त्यांना सुद्धा 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. नक्कीच अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषक 2021 पुन्हा एकदा सज्ज होते ऋतिक. आता मात्र चेंडू हवेत आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. 1 धावे पूर्ण आणि दुसरे धावक सुद्धा घेण्याचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव सुद्धा सशाच्या चपळाईने या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते 9 या आकड्यावरती. नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत कुठेतरी पूर्णपणे रोख लावला जातोय सांगोडे संघाकडून. नक्कीच जेव्हा जेव्हा विचार करतो आपण सांगोडे संघाचा एक नक्कीच सुरेख असा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जर विचार केला आपण आमने संघाचा तर त्यांच्याकडे सुद्धा कॅपॅसिटी आहे, ती पॉवर आहे मोठे फटके खेळण्याची. तीच पॉवर आहे या ठिकाणी. कलात्मक स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु त्या ठिकाणी याच शॉटसाठी क्षेत्ररक्षक तैनात होतो. आता मात्र नक्कीच रनआउटची संधी होती, परंतु या ठिकाणी संधी फेटाळून लावली जाते. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. नक्कीच 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये या गावचे नक्कीच ज्यांनी एक या विभागाचं नाव मोठं केलं ते आमचे उमेश केणे सर. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पंच पाहतोय वडवली पडघा येथील विक्की वारगडे. नक्कीच त्यांना सुद्धा आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत येणाऱ्या पुढील सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होईल ऋतिकने सुद्धा आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केले. 2 चेंडू आणि 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र नक्कीच घुटना देख तमाशा देख हा शॉट होता, परंतु कुठेतरी मिस झाला. नक्कीच जर हा चेंडू बॅटच्या रडार मध्ये जर आला असता तर नक्कीच चेंडू आर पार सीमा पार गेला असता. पाहूया, नक्कीच अशा फटक्यांची आवश्यकता असेल. नक्कीच वारंवार प्रयत्न होतोय, परंतु या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. वारंवार या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळतं. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येईल, जे करेल सुंदर झेल, फलंदाज फेल. पुन्हा एकदा मोठा गडी बाद होतोय. नक्कीच या ठिकाणी मात्र प्रशांतची खेळी संपुष्टात. नक्कीच सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही वारंवार. नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने सांगता होते. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते.
नक्कीच पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल त्या ठिकाणी मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला होतंय. चेंडू जाईल आर पार सीमा पार 4 धावांसाठी चौकार. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि नक्कीच चेंडू फरार झाला लॉंग लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने मात्र या ठिकाणी धावफलक पुढे सरसावते 15 या आकड्यावरती. नक्कीच अशा फटक्यांची आवश्यकता असेल. नक्कीच नशिबाची साथ होती या फटक्याला आणि 4 धावा प्राप्त करून दिल्यात आपल्या संघासाठी. न्यू मॅन्स मनीष नक्कीच आता आपण पाहतोय खेळपट्टीवर. जर विचार केला चेतनचा तर नक्कीच पहिल्याच चेंडूवरती चौकार खाल्लाय. कमबॅक करावा लागेल. हो आता मात्र चेंडू हवेत आहे पाहूया. क्षेत्ररक्षक येईल परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते 17 या आकड्यावरती. सुंदर फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते. मनीषने नक्कीच येणाऱ्या काही चेंडू मध्ये नक्कीच मोठ्या धावांची आवश्यकता असेल. जर एक सन्मानजनक स्थितीमध्ये हा सामना नेऊन ठेवायचा असेल तर नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. ती म्हणजे एसीडी आमने या संघाला नक्कीच. परंतु मनीष त्या फटक्यांची पूर्तता या ठिकाणी करताना दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय चेतन. राईट आर्मवर विकेटने आता मात्र चेंडूला भिडकाळून लावलाय. चेंडू हवेत आहे पाहूया. लांबी गाठेल का पर्यंत. आता मात्र मोठा फटका आर पार सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. अपने इरादे स्पष्ट करते हुए पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर मात्र 2 धावा आणि आता मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. आपण षटकार नक्कीच उत्कृष्ट फटका डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नात पंच आमच्याकडे वळताना पंचांचे दोन्ही हात समांतर अतिरिक्त अशी एक धाव वाईटच्या दिशेने. नक्कीच स्पेशल असेल. नक्कीच गोलंदाजावरती नक्कीच पहिलाच चेंडू चौकार त्यानंतर 2 धावा त्यानंतर षटकार खाल्ल्यानंतर नक्कीच मात्र प्रेशर या ठिकाणी साफपणे दिसतोय चेतनच्या गोलंदाजीवर. नक्कीच कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय चेतन गोलंदाजी मार्गवर. आता मात्र व्हेरिएशन. नक्कीच चेंडू पडल्यानंतर मात्र नक्कीच आतमध्ये थोडासा ट्रॅव्हल झाला आणि नक्कीच बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता होतंय. कमबॅक केला जातोय. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 24 धावा आतापर्यंत. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते परंतु चेतनने थोडे मोठे फटके खाल्ले. नक्कीच गोलंदाजाचा विचार केला तर भरतने 5 धावा त्यानंतर ऋतिकने 4 धावा खर्च केल्यात आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी आणि पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. नक्कीच आपण विचार केला तर आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश केणी सर आणि विकी वारगडे यांना. नक्कीच अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो आणि नक्कीच उत्कृष्टरित्या या ठिकाणी आपण सामने या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असेल. मनीष आता मात्र हो सुरेख चेंडू होता. नक्कीच अतिरिक्त उचली घेतली होती चेंडूने. 1 धाव सहजरित्या पूर्ण होते आणि नक्कीच 1च धावेवर समाधान मानावे लागते. तिसऱ्या षटक समाप्तीचा सुद्धा इशारा येतो पंचांकडून आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय तर 25 धावा. नक्कीच 14 धावा खर्च केल्यात चेतनने. सुंदर गोलंदाजी केली. जरी षटकार आणि 1 चौकार जरी खाल्ला असेल तरी सुद्धा सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाले. तर नक्कीच यापुढे होणारा सामना असेल येलकुंदे विपक्ष किरवली. तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. संघनायक टॉस बॉक्स मध्ये असतील.
याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच जर अखेरीस आपण दोन्ही संघाचे संगणक नसतील तर 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. टॉस बॉक्समध्ये असणं सुद्धा गरजेचं आहे. स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. पूर्णपणे स्पर्धा 108 देशांमध्ये 10 क्रिकच्या माध्यमातून आणि त्यांच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून प्रक्षेपित केली जाते. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 25 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. नक्कीच स्पर्धेचा नियम असणारे चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी असणारे त्या कारणास्तव 2 धावांनी सुद्धा पॅनलाइज केलंय ते म्हणजे सांगोडे संघाला. नक्कीच अजून एक स्पर्धेचा नियम आहे. पूर्णपणे प्रवेश फी घेतली जाते आणि पूर्णपणे बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. नक्कीच आयोजकांकडून आम्हाला सूचना सुद्धा आलेल्या आहेत. तर नक्कीच वॉर्निंग असेल शेवटची, जास्त वेळ घ्यायचा नाही. सांगोडे संघ नक्कीच वेळेचं बंधन असेल. टाइम इज मनी. नक्कीच जेव्हा जेव्हा विचार करतो वेळेचा वेळ कोणासाठी थांबत नाहीये. नक्कीच तर तुम्हाला सुद्धा विनंती असेल, शेवटचा तुम्हाला ऑफिशियल कॉल असेल, वेळेला महत्त्व द्या. शेवटचं षटक नक्कीच या षटकाला आपण क्रिकेटच्या लँग्वेजमध्ये नक्कीच म्हणत असतो हाणामारीचं षटक. आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा मानस असतो तो म्हणजे फलंदाजाचा. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय निखिल. एक वृत्ती लहान पण कीर्तीन मान. जरा पाहिलं तर यंग टॅलेंट आहेत. नक्कीच एक्सपिरियन्सची कमी आहे परंतु नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. ओहो, पहिला चेंडू अतिशय वेगाने नक्कीच या ठिकाणी पंच बोलतात चेंडूने जास्त उचली घेतली होती, या कारणास्तव चेंडू वाईट दिला जातोय पंच उमेश केने सरांकडून. त्याचबरोबर पण बाउन्सची सुद्धा या ठिकाणी गोलंदाजाला मागणी दिली जाते. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू नक्कीच अतिशय वेगाने हाताळला होता गोलंदाज निखिलने. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे, पण कीर्ती या ठिकाणी दाखवावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. गच्च्याला क्षेत्ररक्षण फंबलिंग होते त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण झाल्यात. नक्कीच 2 धाव्यावर समाधान मानावे लागते. 2 धाव्याने मात्र धावफलक पुढे सरसावते ते म्हणजे 27-28 या आकड्यावरती. नक्कीच सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं गोलंदाजाचं. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार चेंडू उचली घेण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच अतिशय वेगाने चेंडू हाताळले जात आहेत. नक्कीच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळेल. पूर्णपणे धावांवरती ब्रेक लावला जातोय सांगोडे संघाकडून. विचार केला भरतचा आणि ऋतिकचा, सुंदर गोलंदाजी केली दोघांनी सुद्धा. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाजूने जातो. नक्कीच या ठिकाणी पंच आमच्याकडे बोलतात. अजूनही एक धाव अतिशय वेगाने चेंडू हाताळला होता. नक्कीच व्हेरिएशन करण्याच्या प्रयत्नात वारंवार या ठिकाणी फंबलिंग होते. गोलंदाजा असेल निखिल, नक्कीच यंग टॅलेंट आहे. नक्कीच एक्सपिरियन्सची कमी आहे परंतु गोलंदाजी अतिशय सुंदररित्या हाताळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाज आहे तो पंचाकडून. 5 वाईड या ठिकाणी हाताळले. नक्कीच मी आधीच म्हटलं होतं निखिल एक यंग टॅलेंटेड गोलंदाज आहेत आणि नक्कीच हाणामारीचं षटक त्याला दिलंय आणि नक्कीच त्याच्यावरती प्रेशर असेल परंतु प्रेशर फेटाळून लावण्याची आवश्यकता असेल. कमबॅक करावा लागेल निखिलला. नक्कीच या ठिकाणी कर्णधार आणि पूर्णपणे या ठिकाणी विश्वास दर्शवलाय गोलंदाजावरती परंतु विश्वासाला सार्थक अशी गोलंदाजी केली जात नाहीये निखिल कडून. नक्कीच आपल्याला सिद्ध व्हायचंय मित्रांनो आयुष्यामध्ये, तर नक्कीच कुठेतरी काहीतरी करावं लागेल. नक्कीच आपलं नाव, आपल्या गावाचं नाव मोठं करायचं असेल तर स्वतःला सिद्ध करा म्हणजे जग आपोआप आपल्याला सिद्ध करेल. पुन्हा एकदा पूल केला चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने. आर पार सीमा पार 4 धावांसाठी चौकार. फटका, या फटक्याने मात्र वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून दिले. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू गेला 4 धावांसाठी चौकार. आता मात्र पुन्हा एकदा पूल केलाय परंतु पॉवरफुल स्ट्रोक नाहीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेने मात्र धावफलक नक्कीच पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती पाहतो 39 धावा. आतापर्यंत नक्कीच मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच वारंवार 5 वाईट चेंडू, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय परंतु नक्कीच कमबॅक धावांवरती ब्रेक लावण्यासाठी नाही तर धावा देण्यासाठी झाला. आता मात्र नक्कीच सुरेख गोलंदाजी. आता मात्र
या ठिकाणी पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु दाद फेटाळून लावली जाते. निर्धाव चेंडूने सांगता होते. नक्कीच यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता. वारंवार जेव्हा जेव्हा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावेल तर नक्कीच निर्धाव चेंडू असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हाताळली आहे. आता शेवटचा चेंडू असेल आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती निखिल काय करतोय. आता मात्र नक्कीच सुरेख फटका पाहूया. क्षेत्ररक्षक आहे आणि उत्कृष्ट झेल फलंदाज फेल. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. नक्कीच षटक समाप्तीचा इशारा आहे तो पंचांकडून आणि नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 39 धावा आणि 40 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. तर वळूया आपण टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे संगणक त्या ठिकाणी असतील. धन्यवाद. अडचण खडचण घुमा के दोन्ही उपस्थित आहेत. तर विनंती असेल मान्यवरांना आपण येऊन नाणेफेकीचा कौल द्यायचा आहे. सुजित पावशे यांना विनंती असेल आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. वारंवार आपण पाहतो मित्रांनो या ठिकाणी एक सुंदर असं या ठिकाणी आमचे कॅमेरामॅन यांना विनंती असेल की आपण एकदा हे नाणं दाखवावं. एका बाजूला आपण पाहतोय मित्रांनो कोंडेरी स्पोर्ट्स आणि जर विचार केला तर दुसऱ्या बाजूला AB11 असं प्रक्षेपित केलं. नक्कीच अधोरेखित केलं गेलंय. सुंदर असं नाणं या ठिकाणी केलंय. तर विनंती असेल मान्यवरांना की आपण दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल करायचा आहे. AB11 इज कॉल्स आणि नक्कीच AB11 या ठिकाणी आलाय. तर नाणेफेकीचा कौल जातोय किरवली संघाच्या दिशेने. तर काय निर्णय असेल. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. तर नक्कीच आपण पाहणार आहोत या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 30 ते 35 धावा. तर नक्कीच शेवटचा प्रश्न असेल. आपण पाहतो मित्रांनो आतापर्यंत शेवटच्या टोकाला ही स्पर्धा पाहतोय. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आयोजित कोंडेरी कर चषक 2021. तर या स्पर्धेबद्दल काय म्हणाल. चांगली अशी स्पर्धा आहे. नक्कीच धन्यवाद. पूर्णपणे दाद दिली जाते. तर माझ्या उजव्या बाजूला जय सावराई येलकुंदे संघाचा संगणक आहे. जर विचार केला संगणकाचा नक्कीच अतिशय लहान संगणक आहे. तर नाणेफेकी हारलंय. फलंदाजी करावी लागेल. किती धावा आपला संघ मारेल. 60 धावा. अरे बापरे. नक्कीच 4 षटकांमध्ये मारण्याचा मानस असेल तर असे कुठले फलंदाज आहेत ते 60 धावा मारतील. विजय, अक्षय, रोहित, कमलेश. नक्कीच धन्यवाद. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. नक्कीच पुन्हा एकदा वळूया आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जाते किरवली संघाच्या बाजूने आणि नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल. धन्यवाद. नक्कीच वेळेचं बंधन असेल दोन्ही संघांना. तर आपण पाहतो मित्रांनो पुन्हा एकदा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय गोलंदाज कुमार. नक्कीच 40 धावांची आवश्यकता असेल. पहिला चेंडू हो हो सुरेखरित्या चेंडू जात. नक्कीच 1 बाउन्स आउट ऑफ दी 4. 4 धावांसाठी चौकार.
नक्कीच पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केलेत फलंदाज भरतने. आता मात्र नक्कीच चेंडू अतिरिक्त अशी एक धाव. पंच आमच्याकडे बोलतात, पंचांचे दोन्ही हात समांतर. अतिरिक्त अशी एक धाव वाईटच्या दिशेने जातोय चेंडू. एक धाव मात्र मिळेल. नक्कीच एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 5 धावा. नक्कीच पहिलाच चेंडू आपण पाहता लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सुरेख फटका. कर्णधार स्वतः फलंदाजीसाठी येतोय भरत. आता मात्र नक्कीच कलात्मक स्ट्रोक आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल गळी मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी चौकार. नक्कीच सुरेख फटकेबाजी मैदानाच्या चारी बाजूला मारताना दिसतो. आता मात्र चेंडू हवेत आहे, पाहूया क्षेत्ररक्षक येईल आणि हो हो आता मात्र नक्कीच झेलची संधी होती परंतु या ठिकाणी झेल सुटतोय. कर्णधार भरतचा झेल होता, नक्कीच जीवदान दिले जाते. नक्कीच क्रिकेटचं समीकरण मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस, परंतु या ठिकाणी कॅच सुटली गेली. नक्कीच मॅच तर सुटणार नाही, या येणाऱ्या पुढील काही षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. फॉर्मलिंग होते परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. नक्कीच 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. 13 या आकड्यावरती. नक्कीच सुंदर फटकेबाजी भरतच्या बॅटमधून. नक्कीच स्वतः 12 धावा आपल्या संघासाठी कुठून काढल्या. ते 4 चेंडूमध्ये सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. जर गोलंदाजी सुद्धा सुरेखरित्या त्यांनी हाताळली होती. आता मात्र नक्कीच पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक. अजिंक्य रहाणे यांची आठवण करून देणारा स्ट्रोक. 4 फलक पुढे सरसावते. 17 या आकड्यावरती फटकेबाजी आपण पाहतोय मैदानाच्या चारीही बाजूला. आता मात्र नक्कीच जागा बदलून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज कुमार आणि एक षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 17 धावा. डीजे वरती ब्रेक लावावा लागेल. भावेशला नक्कीच कमबॅक करावा लागेल. नक्कीच विचार केला भरतचा तर नक्कीच चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली. भरतने आपल्या बॅटमधून तब्बल 3 चौकार प्राप्त करून दिलेत आणि सचिन येतोय स्ट्राईक एंडला. नक्कीच सचिन सुद्धा एक नामांकित प्लेयर आहे. नक्कीच पहिला चेंडू स्वीप करून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आमच्याकडे बोलताना पंच उमेश केणी सर नक्कीच इशारा येतो वाईटचा. अतिरिक्त अशी एक धाव. पहिला चेंडू गच्चालरित्या हाताळतो या ठिकाणी भावेश. नक्कीच कमबॅक करावा लागेल. 40 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केलाय आणि त्या 40 धावांचा पाठलाग करणं सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते सांगोडे संघाकडून. आता मात्र सुंदररित्या कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. नक्कीच फंबलिंग होते. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत.
नक्कीच 2 धाव्यावर समाधान मानायची आवश्यकता होती, परंतु नक्कीच चांगलीच रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 3 धावा सहजरित्या या ठिकाणी प्राप्त होत्यात. 3 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल 21 या आकड्यावरती. आतापर्यंत विचार केला तर सुंदर गोलंदाजी सुद्धा केली होती आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून सुंदर फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते, ती म्हणजे सांगोडी संघाकडून. नक्कीच एक कॅल्क्युलेशन क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच 40 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय सांगोडी संघाला. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. आता मात्र नक्की चेंडू पडल्यानंतर जास्त उचली प्राप्त करून घेतली होती चेंडूने आणि चेंडू जाऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. यापुढे होणारा सामना असेल एलकुंदे विपक्ष किरवळी या दोन्ही संघांदरम्यान बिग फाईट असेल, तर नक्कीच दोन्ही संघ आपण पाहणार आहोत भिवंडी विभागातील इन ऍक्शन मधील पुढील सामन्यासाठी. आता मात्र कलात्मक स्ट्रोक आहे, नक्कीच जागा बनवून चेंडूला फिरकालून लावल्या. नक्कीच 4 धावांसाठी चौकार. तर मात्र नक्कीच यू मिस आय डेफिनेटली हिंड. दांडी होते गोल. नक्कीच भरत बॅक टू दी डगआउट. थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र नक्कीच कुठेतरी ती धावावरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न होतोय. नक्कीच धावा आपण धावफलकावरती पाहतोय 25 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे सांगोडी संघाला. नक्कीच सुंदर फटकेबाजी केली भरतने आणि 16 धावा आपल्या संघासाठी कुठून काढल्या आणि तोच भरत डगआउटच्या आशेला परतताना दिसतोय. नक्कीच आता मात्र नक्कीच कुठेतरी कमबॅक केला भावेशने. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर मात्र चौकार आणि आता मात्र नक्कीच मोठा फटका खाल्ल्यानंतर कमबॅक केलाय आणि नक्कीच या ठिकाणी क्लीन बोल घेतलाय, तो म्हणजे कर्णधार स्वतः भरत यांना. नक्कीच भरतची केली संपुष्टात. भरत डगआउटच्या आश्रयाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर भावेश राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी. हो आता मात्र नक्कीच पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी अनसक्सेसफुल होतोय पुलचा फटका. नक्कीच निर्धाव चेंडूने सांगता होतील कमबॅक केलाय गोलंदाज भावेशने आणि अशाच निर्धाव चेंडूंची आवश्यकता असेल, ती म्हणजे जिंकण्यासाठी एसीडी आमने संघाला. नक्कीच हार अजूनही पत्करलेली नाहीये. नक्कीच जरी जिंकण्यासाठी 25 धावा आपण धावफलकावरती पाहतो, अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल, परंतु 15 धावा सुद्धा या ठिकाणी आम्ही लवकरात लवकर करून देणार नाही याचा मानस दाखवताना या ठिकाणी मात्र चेंडू हवेत आहे. पाहूया आता मात्र नक्कीच गच्चा क्षेत्ररक्षण. नक्कीच साधा सोपा असा सरळ झेल होता आणि तो झेल या ठिकाणी नक्कीच सुटतोय. नक्कीच 2 धावा प्राप्त होतील सांगोळी संघाला. 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल 27 या आकड्यावरती. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात या ठिकाणी नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु साधा सरळ असा जो झेल तो या ठिकाणी सुटतोय. नक्कीच आपण पाहतोय दरम्यान क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात होता, परंतु साधा सरळ झेल त्याने नक्कीच सोडलाय, परंतु 2 धावा मिळतील. त्या म्हणजे सांगोळी संघाला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल, वेळेचं बंधन असेल. नक्कीच 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय 27 धावा. नक्कीच 17 धावा खर्च केल्या होत्या कुमारने, त्यानंतर मात्र 10 धावा खर्च केल्यात भावेशने. सुंदर गोलंदाजी आणि आता मात्र
देवेंद्र येतोय गोलंदाजी मार्गवर. नक्कीच कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील देवेंद्रला. 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 12 चेंडू मध्ये नक्कीच मोठा फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होतो या फटक्यासाठी. नक्कीच गच्चाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा फंबलिंग होते. नक्कीच बॅकअप तिथे नव्हता गोलंदाजाला आणि एक अतिरिक्त अशी एक धाव बहाल केली जाते. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. 29 या आकड्यावरती. आता मात्र 11 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 11 चेंडू 11 धावा. नक्कीच बॉल टू रन्स असं समीकरण असणार आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक असेल आणि गच्चाळ. वारंवार या ठिकाणी फंबलिंग होते. नक्कीच आपण मित्रांनो पाहिलं तर जेवढे जेवढे या ठिकाणी क्रिकेटर्स आहेत आपल्या ठाणे विभागातील, जे जास्तीत जास्त आगरी कोळी समाजातील आहेत, परंतु हल्दी आणि लग्न असल्या कारणामुळे कुठेतरी क्रिकेटर्स आपल्या प्रॅक्टिस पासून वंचित राहतात. परंतु दरम्यान सुंदर फटका आर पार सीमा पार. रामदेव बाबा टिपी काळे षटकार. पाहायला मिळाला. आता मात्र ऋतिक ऑन दी फायर. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जाईल सीमा रेषे लगत अडवला जातोय. एक धाव दिली जाते. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं गेलं. आता मात्र धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 37 धावा आणि 3 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नक्कीच औपचारिकता उरले सामन्यामध्ये. हो कलात्मक स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि नक्कीच फलंदाज बाद होते. या ठिकाणी मात्र मोठा या ठिकाणी हादरा मिळतोय, तो म्हणजे सांगोळे संघाला. ऋतिकची खेळी संपुष्टात. षटकार सुद्धा मारला होता. तोच ऋतिक डगआउटच्या आश्रयाला जाताना दिसतोय. नक्कीच चांगली फटकेबाजी करणारा आक्रमक खेळाडू आहे सांगोळे संघाकडून. तर मात्र नक्कीच 3 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. सांगोळे संघाला औपचारिकता उरले, परंतु अजूनही हार मानली नाही. नक्कीच मित्रांनो, शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजूनही जिंकलो नाहीये आणि तेच या ठिकाणी दाखवताना आमने संघ पुन्हा एकदा सुंदररित्या फटका 1 धावेसाठी. बॅकअप कुठेतरी दिला जातोय गोलंदाजांना आणि क्षेत्ररक्षकामध्ये आणि 1 धाव सहजरित्या बहाल होते. 1 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. 38 या आकड्यावरती. दोन धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. प्रशांत आलाय आता मात्र गोलंदाजी मार्गवर. 2 धाब्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 2 धावा. जर षटकार गेला नसता तर नक्कीच मॅच मध्ये अजूनही रोमांचकता आली असती. नक्कीच मोठा फटका मारला ऋतिकने आणि नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाट दाखवून दिली, परंतु ती वाट पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडेल का सांगोळे संघ ते पाहायला मिळेल. नक्कीच सुंदर फटका. नक्कीच हेमंत यांना पाहतोय आपण. नक्कीच आवश्यकता नाहीये. हेमंतने पूर्णपणे 1 धाव या ठिकाणी सहजरित्या प्राप्त करून दिले. नक्कीच 1 धावेची गरज असेल. नक्कीच पूर्णपणे कॅल्क्युलेशन क्रिकेट या ठिकाणी सांगोळे संघाकडून पाहायला मिळते. आवश्यकता नाहीये कुठल्या मोठ्या फटक्यांची. हेमंतला सुद्धा माहिती आहे. नक्कीच 1 धाव सहजरित्या प्राप्त करून दिले. 1 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावेल. 49 या आकड्यावरती. नक्कीच 39 या आकड्यावर माफ करा आणि नक्कीच 1 धावेची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी.
नक्कीच किरवली संघाचे संगनायक आपण या ठिकाणी कमिटीशी संपर्क साधायचा आहे आणि नक्कीच विजय संपादन करतो या ठिकाणी कलात्मक स्ट्रोक 4 धावांसाठी चौकार आणि या ठिकाणी यश प्राप्त करता येते सांगोळे संघ. धन्यवाद. सामन्याचा सामनावीर पुरस्कार आपण नक्कीच देणार आहोत ज्याने तब्बल 16 धावा कुठून काढल्या आणि नक्कीच गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स आणि 5 धावा